नमस्कार यूट्यूब फॅमिली, दीपावलीच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, गौरीराज 7762 हा आपला यूट्यूब चॅनल आपण पाहत आहात। तर आपण आज पाहणार आहेत दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्गमित्रांची पार्टीची। तर कशा पद्धतीची पार्टी रंगली, पार्टीमध्ये कुठले आयटम बनवले गेले, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत। तर खूप इंटरेस्टेड व्हिडिओ आहे मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, मित्रांची धमाल पहा, त्याच्यासोबत जेवण्याचा आनंद पहा। तर आपण याच्यासाठी आपण आणलेला आहे 7 किलो बकऱ्याचं मटण आणि 10 किलो चिलापी मच्छी। तर आता मटणाला आपण सर्व काही मॅग्नेट करून साधारणतः 1 किलो तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण हे मटण, याला हळदी, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट हे सर्व लावून आपण ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी आपण हे टाकलेलं आहे। तर साधारणतः अर्धा ते पाऊण तास याला आपल्याला शिजवावं लागेल। तो हे आहे आमचा गोवर्धन मित्र सावकाश। तर तो माझ्या मदतीला आहे आणि हा आहे शफीक मित्र, याचं सोलापूरमध्ये मच्छी मार्केटमध्ये मच्छीचं दुकान आहे। तर या मित्रानं त्याच्यातर्फे हा चिलापी मच्छी आणलेला आहे, सगळं मॅग्नेट घरीच बनवून सगळं आणलेलं आहे आणि तो आता इथं आपल्याला सोलापूर स्टाईलमध्ये खास बनवून देणार आहे। तर आपण पाहू शकताय आपलं मटण हे शिजलेलं आहे आणि वाट्यावरचं मटण आपण घेतलेलं आहे मित्रांनो। आमच्या गौडगावच्या मित्रांनी वाट्यावरचं मटण घेतलेलं आहे। तर ते शिजत आलं आहे, आपण थोडंसं त्यामध्ये सूपसाठी पाणी वाढवतोय। यानंतर आपण यातलं मटण आता एका पातेल्यामध्ये काढून घेतलंय, कारण आपल्याला याच्यामध्ये आपल्याला फ्राय पण बनवायचा आहे आणि रस्सा पण बनवायचा आहे। चहा प्यायला तर आपण थोडंसं तेल टाकलंय, तेल थोडंच घेतलंय कारण आपण पहिल्यांदा तेल टाकलेलं आहे। अद्रक लसूणची पेस्ट पुन्हा एकदा यासाठी आपण टाकलेली आहे। या आहे कांदा टमाटर बारीक केलेलं, तेलामध्ये पूर्ण परतून घ्यायचं आहे आणि हे टमाट्याची गिरवी आहे ते पण आपण पेस्ट केलेली आहे। तर मित्रांनो, हे जर कच्चे पण नाही राहिलं पाहिजे, तर त्यासाठी याला आपल्याला तेलामध्ये पूर्ण असं फ्राय चांगलं याला तेल सुटेपर्यंत आपण सर्व मसाला आपण, आणि हे जे तुम्ही ग्रीन दिसतंय तर ते आहे आपल्या कोथिंबीरीची पेस्ट। आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल कमी आपण वापरलं आहे, तर आपण हे जे तेल आहे आळणीवर आलेलं कट, तर तो कट ह्याच्यासाठी आपण वापरत आहे। तर त्याच्यामध्येच आपण डायरेक्ट जे आपण मगाशी उकड काढली होती ते उकड पण ह्याच्यामध्येच टाकलेलं आहे। तर फ्राय वेगळा करायची आपल्याला गरज नाही, किंवा फ्रायसाठी वेगळं भांडं घ्यायचं आणखी त्याला मसाला वेगळा टाकायचा याची काय आवश्यकता नाही। तर तुम्ही या गिरवीमध्ये ते मटण टाकायचं आहे आणि 10 मिनिटानंतर त्याला झाकून ठेवल्यानंतर 10 मिनिटानंतर ते तुम्ही बाजूला अलगदरित्या काढून घ्यायचं। असं शक्यतो जास्ती पाणी येणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही हे मसाला, थोडासा मसाला आणि हे मटण काढायचं। तर तुमचा जे डबल तुम्हाला फ्राय करायचं, तुमचा गॅस वाचला, वेळ वाचला आणि तुमचे दुसरे पदार्थही त्याच्यासाठी वाचले गेले आणि चवही चांगली राहते। आणि तोच रस्सा जी राहणार आहे त्या रस्स्यामध्ये आपण त्याचा मटण करी करणार आहे। तर ह्याच्यात थोडंसं मगाशी आपण उरवून ठेवलं होतं कांदा लसूण ती पावडर आहे आणि आपलं हे लाल तिखट आहे, तर ह्याच्यामध्ये आपण ते टाकलेलं आहे। तर आता ह्याला मस्त आपण शिजवून घेऊन ह्याच्यामध्ये हड्डी पीस ठेवलेलं आहे, हे बघा ते हड्डी पीस वगैरे ह्याच्यात आहेत। तर हे सूप पण उरलेलं आपण ह्याच्यामध्ये टाकून। तर मित्रांनो, कसं आहे, एक हे गच्चीवरती आमचे गरड मित्र आहेत, दत्ता गरड, आणि मित्रांनो आमच्या राजूभाऊ गरड आहे नाव। गच्चीवरती कार्यक्रम ठेवलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण टाकले थोडंसं डाळ बारीक केलं होतं मिक्सरमध्ये, त्याचं पीठ बनवलं होतं आणि ते पीठ सुद्धा आपण टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू। तर आपली हे बनते मटण करी, एक 30 लोकांना पुरे या हिशोबाची आपली एक करी बनवतोय आपण। तर मित्रांनो, आपली 1 नंबर करी बनवून तयार झालेली आहे। वास तर एकदम खूप सुंदर येतोय आणि छान येतोय। आणि इकडं आपला फ्राय तर रेडी झालेला आहे। तर त्या फ्रायवरती थोडंसं आपण टाकणार आहे ह्याच्यावरचा कट, थोडासा कट याच्यावरती टाकायचा, द्यायची गरज लागणार नाही, थोडासा कट टाकलेला आहे। तर आता मित्र आमचा शफीक हा मच्छीची तयारी करतोय, तर त्याला थोडीशी आम्ही मदत करू। हे काकडे सर आहेत,
साधारणतः 1 किलो तेल आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणखी थोडं तेल ऍड करावं लागेल. तेल आणखी ऍड करतात. तर इकडे मनोज गवळे आहे, गोवर्धन बड आहे, सावंत साहेब आहेत. हे सर्व मित्र एकमेकाला सपोर्ट सहकार्य करतात. तर टाक मित्र आता झालंय कडक तेल. बघा मस्त तेल टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये अख्खी मच्छी अख्खी मच्छी आमच्या मित्राचं सोलापूरमध्ये मंगळवार बाजारमध्ये मच्छीचं छान दुकान आहे. त्यानं ते मच्छी सर्व आणलेलं आहे. त्यानं ते मॅग्नेट वगैरे करून सगळं घेऊन आलेलं आहे. तर काही मित्र आमच्या इकडे आहेत, बसलेले आहेत, त्याला गप्पा मारतात. आपलं मच्छी पण तयार होत आहे. मागाशी करी तयार झालेली आहे, फ्राय तयार झालेला आहे. छान छान अशी मच्छी आपली तळून निघालेली आहे मित्रांनो, आमच्या काढलेली आहे. तर तिची सुद्धा जरा काही मित्रांना आपण टेस्ट दाखवू. काय मीठ किंवा त्याला काही तिखट वगैरे कमी जास्त आहे का? काय मीठ तिखट मित्रा नंबर 1. तिखट मीठ काय 1 नंबर. 1 नंबर. तर पटापट तळून घेऊया. तोपर्यंत खाली कांदा लिंबू कापण्याची तयारी करत आहेत. काकडे मास्तर कसं गेलो. आणखी थोडंसं तेल कमी पण जास्त वाटलं म्हणून तेल पण त्यात ओतून टाकू आपण. पैकेकर साहेब नमस्कार. निसर्ग नमस्कार. वातावरण आहे. हा शाबास. सर्व मित्र कुणी पुण्यावरून कुणी मुंबईवरून किंवा आपापल्या सर्वांचा काही व्यवसाय आहेत. बऱ्यापैकी 50% आमचे सर्व्हिसदार मित्र आहेत. तर आपण आता बनवतोय ग्रीन राईस, जिरा ग्रीन राईस. ह्याच्यामध्ये खडा मसाला आपण टाकलेला आहे, तमालपत्र वगैरे टाकलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट त्याला आपण ॲड करतो पाणी. साधारणतः 2 ते 2.5 किलो आपला तांदूळ आहे. तर त्यासाठी आपल्याला साधारणतः 7 लिटर ते 5 लिटर ते 7 लिटर आपण पाणी टाकलेलं आहे अंदाजे. चवीनुसार आपण थोडंसं मीठ पण टाकतो. जाऊ देऊ का? जाऊ दे. हा हेच तर हे ग्रीन म्हणजे काय, तर आपल्या कोथिंबिरीची जी पेस्ट आहे ती आपण पेस्ट वापरलेली आहे. कुठल्याही प्रकारचा आपण कलर न वापरता एक नैसर्गिकरित्या आपण बनवलेलं आहे. आपण त्यामध्ये काय लोक कलर वापरतात तर ते केमिकल असतं शरीरामध्ये, त्याला ते हानिकारक असतं. त्यासाठी आपण ही अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबिरी, फक्त कोथिंबिरी आहे ग्रीन ते आपल्या मिक्सरमध्ये बारीक केलेली ती टाकली आहे. त्यामुळे हा ग्रीन राईस बनतो. चव आणि सुगंध एकदम नंबर 1. तर आमच्या ही जे काही गौडगावचे वर्ग मित्र आहेत आमचे, तर त्यांनी ही पार्टीचं आयोजन केलेलं आहे. तर त्यांना मनापासून आम्हाला मित्रांनी एकत्र बोलवलं, हा कार्यक्रम आयोजित केला, एकदम जिल्हापणाने केलेला आहे. तर आम्ही त्यांना फक्त मदत म्हणून थोडंसं स्वयंपाकाला मदत करतो. तयारी सगळी चालू झालेली आहे. काढून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आमची सर्व तयारी झालेली आहे आणि जेवण करण्यासाठी आपण आता खाली आलेलो आहे. सर्वांना आपलं मोठे द्रोण आणलेले आहेत. आपलं जेवण चालू आहे. साधारणतः 22 लोक एका टायमाला जेवायला बसलेलो आहे. मित्रांनो संसारामध्ये पारिवारिक जीवनामध्ये जे आनंद मिळणार नाही तो आनंद आपल्या बालमित्रात नक्की मिळतो आणि आपण हा तिथं शोधावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्हिडिओ अशा प्रकारचे अनेक बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आणखी नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा 7762. धन्यवाद.
आता राहिले कोण टाक तुम्ही बस अरे गो हॅलो लपलं